राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय लवकरच होईल। राज्यसभेच्या जागेबाबत सुनेत्रा पवारांचं विधान, तर राज्यसभेसाठी छगन भुजबळ आणि मंत्रिपदासाठी समीर भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता। विधान परिषदेत घोडेबाजार झाल्याचा आरोप, काँग्रेसचे 5 उमेदवार विकले गेले। वडेट्टीवारांच्या खळबळजनक कबुलीनंतर विरोधक विरुद्ध सत्ताधारी आमने-सामने, तर घोडेबाजार रोखण्यासाठी सुप्रिया सुळे लोकसभेत विधेयक मांडणार। पुण्यातील माघारीवरून महाविकास आघाडीत रणकंदन सुरू, चर्चा करून माघार घेतल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा काँग्रेसनं फेटाळला। प्रत्येक कार्यकर्त्याची निवडणूक लढण्याची इच्छा असते, नाशिक जळगावच्या तिढ्यावर लवकरच तोडगा निघेल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं विधान। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपची साथ सोडल्यास सोबत येण्याचा विचार करू, राष्ट्रवादी विलिनीकरणावर रोहित पवारांचं पुन्हा भाष्य। ओबीसींप्रमाणे मराठा समाजासाठी 8 योजनांची घोषणा, तर या सरकारची भूमिका कधीच ओबीसी बाजूने राहिली नाही, विजय वडेट्टीवारांची टीका। तरुणांना कॉकरोच म्हणून हिणवणं योग्य नाही, कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर उद्धव ठाकरेंची भूमिका, तर कॉकरोच पार्टीचे आंदोलक संविधान विरोधी असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसीबीचं कणकवली नगरपंचायतीला पत्र, नाईकांनी खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भातली माहिती एसीबीनं मागवली। एमपीएससी गुणवंतांसाठी शासनाचा निपुण सेतू उपक्रम, अंतिम निवडीपासून वंचित राहिलेल्या गुणवंत उमेदवारांचा डेटा पोर्टलवर उपलब्ध होणार, शासकीय महामंडळांना कुशल मनुष्यबळ मिळणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, बारामतीत गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी, तर इंदापुरात कृषी मंत्री भरणेंकडून नुकसानीची पाहणी, प्रशासनाला तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश।